रसिको हो नमस्कार. मानस कला मंच या आमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत. नवरात्राच्या निमित्ताने आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत कार्यक्रम नवरंग, रंग नवरात्राचे तिच्या कर्तृत्वाचे. या कार्यक्रमामध्ये आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 9 कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याचा परिचय आपल्याला करून देणार आहोत. या मालिकेमध्ये आज आपल्याकडे आलेले आहेत शैलजाताई देशपांडे. नद्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी गेली काही वर्ष शैलजाताई जीवित नदी या संकल्पनेवर काम करतायत. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याविषयी आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. शैलजाताई नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार ताई, आपल्या पर्यावरणाचं रक्षण करणं, संवर्धन करणं आणि मुख्य म्हणजे त्याविषयी जनमानसात जागृती करणं हे अतिशय महत्त्वाचं काम तुम्ही आज करताय. नदी ही जीवनदायिनी असते. तिच्या काठावरच माणसासह अन्य जीवसृष्टी देखील फुलते फळते. त्यामुळेच ह्या नदीच्या रक्षणाचं, संवर्धनाचं अतिशय महत्त्वाचं काम तुम्ही जीवित नदी ह्या प्रकल्पाखाली करता आहात. तर अतिशय डोळसपणे पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या या जीवित नदी प्रकल्पाच्या संकल्पनेविषयी ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. जेव्हा तुम्ही जीवित नदी हा प्रकल्प म्हणालात ना, तेव्हाच मला असं वाटतं की त्यामध्येच आमची संकल्पना आली. कारण जीवित नदी हीच मुळात संकल्पना आहे. आपली नदी म्हणजे अगदी आपल्या लहानपणी सुद्धा आपण जर चित्र काढायला लागलं तर मुलगा सहजतेने अगदी 2 डोंगरांच्या दरीमधून वेडीवाकडी वळणं घेत जाणारी नदी, सूर्य, पक्षी हे त्याच्या दृष्टीने सहजपणे येतं. मोठ्या माणसांच्या बाबतीत बघितलं तर सण वार किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या मध्ये नदी बरोबर त्याचं असणं किंवा नदी बरोबर त्याचं कनेक्शन असणं हे पण अगदी सहजी होतं. नदी ही आपल्या इतकी अंगभूत म्हणजे आपल्या घरातल्या आईसारखी आपण तिला इतकी गृहीत धरतो ना, तर मला असं वाटतं की ती आता ज्या अवस्थेमध्ये आहे तिला पुन्हा त्या रूपात, त्या चित्रातल्या लहान मुलाच्या काढणाऱ्या रूपामध्ये आपल्याला जर बघायची तर आपल्याला त्याचं काहीतरी त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आणि हीच संकल्पना आहे. आणि जीवित नदी ही हा प्रकल्प नसून ही संकल्पना माझ्या मते प्रत्येक गावात, शहरात, खेड्यात, सगळ्या जगभरामध्ये ही राबवली जावी किंवा याचे पडसाद उठून प्रत्येकाने त्या दृष्टीने काम करावं. हाच फक्त त्याच्यामागचं ध्येय आहे. आणि आज न उद्या काही वर्षामध्ये ते प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हे ध्येय होऊ दे, हीच त्यामागची संकल्पना आहे असं मी म्हणेन. शैलजाताई, फारच छान तुम्ही समजावून सांगितलं हे. फक्त याला जोडून मला तुम्हाला असं विचारायचंय की शास्त्रीय दृष्ट्या जीवित नदी म्हणजे काय? आपण जेव्हा जीवित नदी म्हणतोय तर त्याच्यामागे कोणते निकष आहेत आणि मग आत्ताच्या आपल्या नद्या मृत आहेत का? तुम्ही जीवित नदी आणि मृत नदीच्या व्याख्या कशा कराल? खूप छान प्रश्न आहे हा तुमचा. बरोबर तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. आज नद्या मृत आहेत, 100% मृत आहेत. निदान आपल्या ज्या सह्याद्रीमधून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या जर तुम्ही शास्त्रीय दृष्ट्या, आता मी थोडंसं शास्त्रीय दृष्टीकडे येते. शास्त्रीय दृष्ट्या आपला संपूर्णच देश जो आहे, एक हिमालयाचा भाग सोडला किंवा हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या सोडल्या तर सगळ्या नद्या आपल्या पावसावर अवलंबून आहेत. म्हणजे 4 महिन्याच्या पावसामध्येच त्या खरं म्हणजे प्रवाही असतात. त्यानंतर त्यांचा जो प्रवाह असतो ना, तो बारीक करंगळीसारखा किंवा कित्येक ठिकाणी की ज्या ठिकाणी उष्ण प्रदेश आहे किंवा जास्त तापमान ज्या ठिकाणी होतं, ज्या आपल्या राज्यांमध्ये, त्या ठिकाणी तर नद्या कोरड्या पडतात. हे अगदी शेतकरी सुद्धा सहजपणे आपल्याला सांगतात. कारण तिथलं पाणी जे नदीवरचं म्हणजे पृष्ठभागावरचं असतं आणि पृष्ठभागाच्या खालचं ज्याला आपण भूगर्भातलं पाणी असतं ते सुद्धा पाणी काही ना काही कारणामध्ये आटतं आणि नद्या संकुचित होतात. तर त्यामुळे नद्या प्रवाही आपल्या आणि जिवंत असतात त्या साधारणतः 4 महिन्याच्या काळात. पूर्वी त्या नद्या जिवंत असायच्या जेव्हा त्यांचे झरे जिवंत होते. आता जिवंत आपण कशाला म्हणूया? जोपर्यंत माणूस श्वास घेतोय आणि तो ऑक्सिजन घेतोय किंवा प्राणवायू घेतोय तोपर्यंत ती व्यक्ती किंवा कुठलाही प्राणी आणि पक्षी असो ते जिवंत असं जर आपण म्हटलं. आणि जेव्हा आम्ही जीवित नदी म्हणतो आहे त्याचाच अर्थ सरळ आहे ना, त्या नदीमध्ये जर प्राणवायू असेल तर ती नदी जिवंत आहे. आणि हा प्राणवायू नदीमध्ये
कसा असतो जे आपण शास्त्रामध्ये शिकतो. पाण्यामध्ये नेहमी विरघळलेला प्राणवायू असतो. तो विरघळलेला प्राणवायू जर त्या नदीमध्ये असेल आणि तो त्या जलचरांना आणि तिथल्या वनस्पतींना पुरेसा असेल, त्या प्राणवायूची आता शास्त्रीयदृष्ट्या एक लेव्हल घेतली जाते ज्याला 8 ppm पार्ट पर मिलियन म्हणजे 8 हे त्याचं परिमाण मानलेलं आहे. अगदी तुम्ही ते परिमाण अगदी 8 पर्यंत नाही असं धरलं, ते परिमाण आपल्याला 8 पर्यंत कधीच जात नाही. आपल्या देशांमधल्या कुठल्याच नद्यांमध्ये जात नाही. गंगेच्या किंवा हिमालयातल्या काही नद्या सोडल्या तर त्या सुद्धा उगमापाशी जेव्हा त्या पठारावर येतात, पूर पठारावर येतात, तेव्हा त्यातला प्राणवायू या ना त्या कारणाने कमीच होतो. त्याला आपण कारणीभूत आहोत ते आपण नंतर बघूया. पण 8 ppm जरी नसलं तरी कमीत कमी जलचर जिवंत राहण्यासाठी प्राणवायू कमीत कमी 5 असायला लागतो. 5 ppm पार्ट पर मिलियन. आणि तो जर नसेल तर ती नदी अर्थात मृत असते. आणि हा 5 ppm हा प्राणवायू आज कुठल्याच नद्यांमध्ये आपला नाहीये. सह्याद्री वाहिनी नद्या काही एक अगदी मी म्हटलं तसं एक्सेप्शनल ज्या घाटामध्ये, कोकणामध्ये किंवा अशा दुर्गम भागामध्ये की ज्याच्यावर धरणं झाली नाहीयेत किंवा ज्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची अतिक्रमणं नाहीयेत किंवा कुठल्याही प्रकारचं शोषण नाहीये किंवा प्रदूषण नाहीये, त्या नद्या आहेत. पण त्या नद्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या आहेत. बाकी सगळ्या नद्या मृत आहेत. दुर्दैवाने आपल्याला हे मान्य करायला लागतंय. खरं तर माणूस जोपर्यंत नदीला त्यातल्या जलचरांसह म्हणजे त्यातले प्राणी आणि वनस्पती यांच्यासह स्वीकारत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. आज नदी म्हटल्यावर थोडीशी स्वार्थी भावना होते आपली. आपल्या डोळ्यासमोर फक्त नदीतलं पाणी आणि जणू काही ते फक्त प्रदूषित करण्यासाठी आणि माणसासाठीच आहे का काय अशी धारणा आपली झालेली आहे. त्याच्यामुळे दिवसेंदिवस नद्या नुसत्या प्रदूषित होत नाही आहेत तर त्या मृतही होत आहेत. पण ह्याच्यावर तुम्ही खूप चांगलं काम करताय. माणसाची ही धारणा बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि तुमच्या ह्या संकल्पनेमधनं नक्कीच तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत असाल. तर तुमचं हे काम नक्की कसं चालतं हे आम्हाला सांगा. आता खरं म्हणजे तुमच्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे असं म्हणेन मी की नदी जिवंत करायची असेल तर साधा सरळ सोपा हिशोब आहे आमच्या दृष्टीने की आज पुण्याची लोकसंख्या 50 लाख असेल. हे 50 लाख आपण सगळे जे आहोत हे आपण कुठलं पाणी पितो? अर्थातच म्हणजे आता शाळेतली मुलं आम्हाला म्हणतात की धरणात पाणी कुठून येतं. बरोबर. तो साठा करायला काहीतरी एक त्या नदी खोऱ्याने बनवलेलं एक तिचं स्वतःचं कॅचमेंट एरिया असतो की जो तिने बनवलेला असतो. अशा जागा बघून धरणं बांधलेली जातात. म्हणजे नदीचं उगम शेवटी पूर्वी सुद्धा जर आपण ऐतिहासिक किंवा काही वर्षापूर्वी म्हणूया 70-80 वर्षापूर्वी म्हणूया की माणूस पाणवठ्यावर जात होता. प्रत्येक गोष्टीवर तो पाणवठ्यावर अवलंबून होता. हळूहळू आपल्या ज्या सुधारणा झाल्या ती नदी आपल्या घरामध्ये नळ रूपामध्ये आली आणि आपण नदीचं अस्तित्व विसरून गेलो. तर हे जे आहे हे जेव्हा मला कळेल की माझं पाणी येतं कुठून आणि माझं पाणी जातं कुठे हे जर आपल्याला समजायचं असेल अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये म्हटलं तर प्रत्येक माणूस त्या नदीच्या बरोबर जोडला गेला पाहिजे आणि त्याला साध्या सोप्या शब्दामध्ये कळलं गेलं पाहिजे की आज हे पाणी येतंय म्हणून ते माझ्या शरीरात 70% आहे. शास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर म्हणजे मी या पुण्यामध्ये राहतोय तर माझं पाणी पुण्याची कुठली तरी नदी मला देते. मग ती कुठली नदी मला पुण्याचं पाणी देते आहे त्या नदीचं नाव मला माहिती असलं पाहिजे. आणि मी घरामध्ये सांडपाणी म्हणून जे वापरतो किंवा करतो ते पाणी नक्की जातंय कुठे हे ज्ञान जर असेल तर लोकसहभागातून नदी पुनरुज्जीवन ही संकल्पना आम्ही करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे योजना आपोआप होत गेल्या. हो बरोबर आहे. पण त्यात नक्की कोणत्या स्वरूपाचं काम होतं ते जरा आम्हाला कळलं तर बरं होईल. म्हणजे ताई बघा मी सेवा सदन शाळेमध्ये शिकवते त्याच्यामुळे मला माहिती आहे आमच्या शाळेतल्या विद्यार्थिनी दर शनिवारी तुमच्याच ह्या संकल्पनेअंतर्गत नदीकाठी येतात आणि तिथे काम करत असतात. मला थोडीफार या कामाची कल्पना आहे. पण ह्या शालेय वयातल्या मुलांकडनं तुम्ही कशा पद्धतीने काम करून घेता हे आपल्या प्रेक्षकांनाही समजू दे.
मी म्हटलं तसं की पहिल्यांदा आधी आपली नदी सगळ्यात पहिलं ही जाणीव होऊन देणं खूप आवश्यक असतं की माझ्या शहरामधून नदी वाहत नाहीये. हो, आमचं शहर नदीकाठी बसलेलं आहे. वा, याचाच अर्थ नदी पूर्वीपासून होती, ती कित्येक हजार नाही कित्येक लाख वर्षापूर्वीपासून तिने स्वतःची एक इकोसिस्टीम जे म्हणतो की नदी परिसंस्था तिने तयार केली आहे आणि ती व्हायला लागली. ती होती म्हणून माणूस तिथे येऊन बसलेला आहे. आज ज्या जुन्या संस्कृती आहेत त्या पण सगळ्या, हिंदू संस्कृती असेल, मेसोपोटेमिया असेल किंवा कुठल्याही संस्कृती, इजिप्शियन संस्कृती, नदीच्या काठी बसल्या कारण नदी तिथे होती. तर हे मुलांना जाणवून देणं, कॉलेजच्या युवकांना जाणून देणं, एवढंच काय मोठ्या आपल्यासारख्या लोकांना सुद्धा. कारण दुर्दैवाने जेव्हा पुण्यामध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा आमच्या लक्षात आलं की लोकांना पुण्यामध्ये नद्या किती आहेत हे विचारलं तर पटकन सांगता येत नाही. इतकंच नाही तर मुळा कुठली मुठा कुठली हे पण मला माहिती नसतं. आणि तो दोष मी प्रत्येकाला देत नाही, पण म्हणजे आमची सुरुवात इथपासून होती की ह्याची जाणीव करून देणं आणि ती वेगवेगळ्या स्तरांमध्ये देणं. ह्याच्यामध्ये मुलांमध्ये आणि कॉलेजमध्ये आम्ही नदी फेरफटका ही एक संकल्पना चालू केली, जो दर शनिवारी आणि रविवारी असतो. सध्या आता लॉकडाऊनच्यामुळे त्याच्यावर थोडंसं बंधन आलेलं आहे, पण आम्ही आता त्याचे व्हर्च्युअल रिव्हर वॉक म्हणजे कम्प्युटरवर जाऊन तुम्ही करू शकाल क्लिक करून, अशा पद्धतीचे तयार करतोय आता सध्या. डिझायनिंग आमचं चालू आहे. तर निसर्ग फेरी आणि नदी फेरी ह्याच्यामधून लोकांना त्याची जाणीव करून देणं, ह्यामधून आम्ही सुरुवात केली. आणि जे तुमच्या शाळेचे मुलं ज्या पद्धतीने आमच्या बरोबर सहभागी होत आहेत, तो आमचा एक वेगळा जीवित नदीच्याच खाली एक वेगळा प्रकल्प आहे, दत्तक घेऊया नदी किनारा. आपल्या घराच्या जवळ, आपल्या परिसरात कुठेही फारसं लांब न जाता पुणेकरांचं वैभव इतकं, म्हणजे पुणेकर इतके भाग्यवान आहेत की 5 ते 10व्या मिनिटाला तुम्ही कुठल्या नदीच्या काठी येऊ शकता. मग त्या नदी काठावर तुम्ही येऊन त्या ठिकाणची, मग तो 500 मीटरचा भाग असेल, 1 किलोमीटर असेल, जी काय तुमची ताकद असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या नदीची आणि नदी काठाची काळजी घ्यायला सुरुवात करा. जसं दत्तक घेतलेल्या मुलाला आपण आपलं म्हणतो तसं नदीला आपलं करा, ही त्याच्यामध्ये एक संकल्पना आहे. आणि त्या दृष्टीने असे वेगवेगळे प्रकल्प आहेत आमचे, ते सांगेन मी पुढे तुम्हाला. ताई, खरंच तुम्ही अगदी बेसिक म्हणजे रूट लेव्हलवर जाऊन काम करताय आणि मुळात प्रश्नाच्या मुळाशी तुम्ही गेलाय. एखादी वस्तू किंवा व्यक्ती जेव्हा आपण आपली मानतो तेव्हा तिच्याबद्दल प्रेम वाटायला लागतं आणि मग आपण आपोआप तिची काळजी घेतो. ही माणसाची मानसिकता तुम्ही अचूक टिपली आहे आणि त्या लाईनवर तुमचं काम चालू आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या कामाला तुमच्या नक्कीच चांगलं यश लवकरच आपल्याला दृष्टीपथात दिसेल. लहान मुलांवर आणि म्हणजे कॉलेज गोईंग तरुणांपर्यंत तर तुमचं काम चाललेलंच आहे. आपण कॅच देम यंग म्हणतो तसं शालेय विद्यार्थ्यांच्या बरोबरही तुम्ही काम करताय. त्याच्यामुळे पुढची पिढी नक्कीच ह्या बाबतीत संवेदनशील आणि जागरूक असेल यात शंकाच नाही. पण आपल्या इतर समाज घटकांबरोबर आणि इतर वयोगटाबरोबर तुम्ही काही काम करता का? कारण तसं काम करणं देखील आवश्यक आहे आणि तुम्ही असं काम करत असाल तर त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा असतो? हो, म्हणजे आम्ही सगळ्या स्तरावर काम करतो. शाळेसाठी आमचे जे आहेत ना प्रकल्प, म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ते थोडे वेगळ्या स्वरूपाचे आहेत. त्यांना ही मी म्हटलं तसं नदीची परिसंस्थेची जाणीव करून देणं, ओळख करून देणं, हे वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रीय प्रकल्प त्यांच्याकडून करून घेणं या स्वरूपात होतं. पण काही वर्षापूर्वी, साधारण माझ्या मते 2016 साली आम्ही एक उपक्रम केला, अगदी साधा सोपा प्रयोग केला. संभाजी बागेमध्ये आम्ही असं जोडीने उभे राहिलो, सगळे स्वयंसेवक. हातामध्ये फक्त एक कागद घेऊन उभे होतो आणि मुठाई आमची आई आहे. तुम्हाला काय वाटतं? एवढा हातामध्ये कागद घेऊन आम्ही बागेमध्ये उभे राहिलो. फिरायला येणारे, संभाजी बाग आपल्या बालगंधर्वच्या जवळची जी आहे ना, मध्यवर्ती आहे, पण तिथे इतके प्रचंड प्रमाणात लोक येतात सगळे की जे परगावाहून येऊन राहिलेले आहेत. अशी मुलं तिथे अभ्यासाला बसलेली असतात. UPSC MPSC ची परीक्षा देणारे विद्यार्थी असतात, फिरायला आलेले लोक असतात, खेळायला आलेली मुलं असतात. आणि या प्रत्येकाने सांगायला सुरुवात केली,
आपण आम्ही बोलत नव्हतो, कुणालाही प्रश्न बरं. विचारत नव्हतो, हां. पण लोक आम्हाला सांगायला यायला लागली, काय अवस्था झाली आहे नदीची, पण हे कसं करावं कळत नाही. हम्म. आणि तिथं आम्हाला ते बीज मिळालं हो. की प्रत्येकाच्या मनात वाटतंय की नदीसाठी आपण काहीतरी करावं, पण काय करावं, कुठून सुरुवात करावी, कसं करावं हे कळत नाही. हो. आणि मग त्यामधून आमचे वेगवेगळे प्रकल्प उभे राहिले, ज्याच्यामध्ये आम्ही प्रदूषणाचा एक मुख्य मुद्दा घेतला की नदीचं प्रदूषण होतं आहे हे प्रत्येकालाच मान्य आहे. ते दिसतं डोळ्यासमोर, आपल्याला कुठल्याही पुलावरून जाताना नाकाला पण कळतं आणि डोळ्यालाही दिसतं. तर त्यावर आपल्याला काय करता येईल, तर त्यामध्ये आम्ही एक अतिशय सुंदर संकल्पना सुरुवात केली की आपल्या घरातूनच नदी 60 ते 70% स्वच्छ करा. पण ह्याला वयोमर्यादा काहीच नाहीये, तुम्ही कुठल्याही समाजाच्या स्तरामध्ये असाल, नदी जर तुम्हाला चांगली हवी आहे तर एक प्रकारची तुमची लाईफस्टाईल म्हणा किंवा तुमचं घरातलं वागणं थोडंसं बदल करायचं. का बदल करायचं, तर त्यामागे थोडासा आम्ही आरोग्याला जोडला की नदीचं आरोग्य हे आपल्या आरोग्याशी जोडलं गेलेलं आहे. जर आपल्याला शुद्ध पाणी मिळालं आज तर आपलं अर्थातच आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि चांगलं खाणं हे जर मिळालं तर, आणि नदी हा सगळ्यातला मधला दुवा आहे. कारण आज माती चांगली हवी असेल तरी सुद्धा नदी पाहिजे. त्या मातीला पोषण देणारं शेवटी सुपीक गाल नदी घेऊन येते. तर ह्या सगळ्या गोष्टी जोडण्यासारखे आम्ही प्रकल्प सुरू केले. त्याच्यामध्ये हा महत्वाचा विषद्रव्यरहित जीवनशैली, ज्याच्यामधून तुमच्या घरातून, आपापल्या घरातून 60 ते 70% नदी आपण कशी स्वच्छ करू शकतो याबद्दलची नुसती व्याख्यानं देत नाही, आम्ही वर्कशॉप घेतो, अशा गोष्टी करायला सांगतो. आणि लोकांना लक्षात येतं की निम्म्याच्या वर गोष्टी आपल्या घरात, आपल्या किचन मध्ये, आपल्या स्वयंपाकघरातच आहे, त्याचा फक्त आपल्याला वापर करायचा आहे. तर त्याप्रमाणे आम्ही सगळ्या स्तरामध्ये जोडलंय गेलो. तो एक महत्वाचा प्रकल्प होता. ताई, तुम्ही खूप लोकांशी ह्या संकल्पनेमधून, ह्या अभियानामधून जोडलं गेलाय. लोकही आपण तुमच्याकडे येत आहेत. तुम्ही मगाशी सांगितलं, तुम्ही ते उदाहरण की बागेमध्ये तुम्ही फलक घेऊन उभं होतात, तिथे जाणारे येणारे लोक ते बघत होते, त्यांच्या मनात कुतूहल निर्माण होत होतं किंवा अरे मला हे करायचं होतं पण मार्ग सापडत नव्हता, असंही घडत होतं. आणि ह्यातनं एक छान साखळी तुमची निर्माण झाली आहे. पण त्याबरोबरच आपला एक मोठा समाज घटक असाही आहे की तो कामाच्या व्यस्ततेमुळे तिथपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचू शकत नसेल किंवा त्यांना एवढा अवेअरनेस नसेल. तर ह्यांचं प्रमाणही खूप जास्त आहे आणि त्यांच्यापर्यंत पण आपलं हे अभियान पोचणं गरजेचं आहे, आपली संकल्पना त्यांना कळणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही काही वेगळे प्रयत्न करता का, त्यांच्याशी तुम्ही कसं जोडलं जाता? तर अशासाठी आम्ही म्हणजे आम्ही तर लोकांपर्यंत पोचतोच. साधारण मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय यामधले बरेचसे लोक रोटरी क्लब सारख्या, लायन्स क्लब, रोटरी क्लब ह्या लोकांशी जोडले गेलेले असतात सहसा. तर ह्या लोकांच्या बरोबर आधी आम्ही असे कार्यक्रम करायला सुरुवात केली. नंतर सेल्फ हेल्प ग्रुप्स वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत असे सेल्फ हेल्प ग्रुप्स की ज्याच्यामध्ये तिथे काउन्सिलिंग वेगवेगळ्या प्रकारचं केलं जातं. त्या बायकांना आरोग्याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या जातात. तिथे काउन्सिलर तो त्यांच्या वेगवेगळ्या समस्यांवर उपाय सांगत असतात. त्या लोकांशी आम्ही कनेक्ट झालो. तर त्यामुळे अगदी लहानातल्या लहान गटामध्ये, म्हणजे आपण ज्याला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणतो, अशा लोकांच्या बरोबर, नंतर स्वच्छ ही संघटना आहे जी काच, कचरा आणि वेचक सगळे लोक आहेत, अशा संस्थांच्या बरोबर आम्ही कनेक्ट झालो. त्यांच्या बरोबर आम्ही त्या बायकांच्या बरोबर संवाद साधायला सुरुवात केली. नंतर आम्ही नदीवर जे काम करायला जातो तिथे आमच्या बरोबर मासेमारी करणारे लोक आहेत, तर त्या लोकांच्या बरोबर संवाद. आता ते म्हणजे ते मासेमार लोक आता आमचे एक कुटुंब झाल्यासारखं झालंय. कारण आम्ही नित्यनेमाने जात असतो, त्यामुळे लांबून जरी त्यांना, आणि त्यांना वेळ आता आमची माहिती आहे, तारीख माहिती असते, म्हणजे वार माहिती असतो, वेळ माहिती असते, ते बरोबर आम्हाला भेटायला, काही पाण्यामध्ये फरक पडला, नदीमध्ये काही जाणवलं, आज त्यांना जर मासे जास्त मिळाले तर ते सांगायला ते येतात. तर त्यामुळे ही जवळीक निर्माण होणं, कारण शेवटी हाच समाज आहे, हा नदीची काळजी घेणार आहे. तर अशा लोकांच्या बरोबर आमचं आपोआपच ज्या प्रकारचं काम आम्ही करत गेलो त्या प्रकाराने आम्ही त्यांच्याशी जोडले जातो. अरे वा.
ताई, खरं तर असं म्हणतात की एखाद्या मुलाला रागवण्यापेक्षा त्याला समजून सांगितलं तर त्याचा आपल्याला हवा असलेला परिणाम जास्त चांगला मिळतो. म्हणजे ही गोष्ट करू नको असं म्हणलं की ती गोष्ट करण्याकडे त्याची मानसिकता असते, न ऐकण्याकडे मानसिकता असते. तर त्याच्याऐवजी प्रबोधनातनं आपण लवकर यशाकडे पोचतो. आणि मला वाटतं समाजमानाची ही नस तुम्ही अचूकपणे ओळखली आहे, त्याच्यामुळेच तुमच्या कामाला चांगलं यश मिळते, चांगला प्रतिसाद मिळतोय. मला आठवत आहे आमच्या शाळेमुळेच, आमच्या विद्यार्थिनींमुळेच मी त्या कार्यक्रमाला आपले आले होते. तुम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी नदी या विषयावर निबंध स्पर्धा, कथा स्पर्धा, कविता स्पर्धा, चित्र काढणं अशा अनेक स्पर्धा ठेवल्या होत्या. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्याचं प्रदर्शन भरवलं होतं, तिथेही लोकांची गर्दी झाली होती, लोक फोटो काढून घेत होते. सगळ्यांना ही संकल्पना खूप आवडली होती. तर हा वाढता प्रतिसाद लोकांचा तिथे आम्ही बघितला. पण एक आता मला तुम्हाला असं विचारायचं की काही वेळेला असं होतं की हे सगळं बघून खूप छान वाटतंय, असं व्हायला पाहिजे असं वाटतं, पण प्रत्यक्ष काम करायला कोणी पुढे येत नाही. तर तुमचा या बाबतीत काय अनुभव आहे? म्हणजे लोक तुमच्याशी जोडली गेली आहेत, ती तर काम करतातच आहेत, पण अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून तुम्ही प्रबोधन केल्यानंतर लोकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? तुम्ही काम करायला सुरुवात केली तेव्हा आणि आता या प्रतिसादामध्ये काही फरक पडलाय का? नाही, मला असं वाटतं की आमचा अनुभव खूपच उलटा आहे. म्हणजे खरोखर आमच्या प्रत्येक प्रकल्पाला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रचंड प्रमाणात लोक आमच्या बरोबर जोडले जात आहेत वेगवेगळ्या स्तरावर. मी म्हटलं तसं की रिसर्च कॅटेगरीमधली आता जी काही कॉलेजेस आहेत ती अगदी संशोधनात्मक जे नदीवर अभ्यास करायचा आहे त्या दृष्टीने ती प्रोजेक्ट्स करायला त्यांनी सुरुवात केली. आणि प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं की दत्तक घेऊया नदी किनारा हे फक्त पुण्याच्या बाजूला, म्हणजे आमचं काम हे फक्त पुण्यामध्येच नाही राहिलं. कारण ज्या प्रकारे आमच्या वेबसाईटवर, फेसबुकवर ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या लोकांना, आता पवना नदीचे लोक आमच्या बरोबर कनेक्ट झाले, ते आमच्या कडून गायडन्स घेऊन आणि म्हणजे त्यांना वेगवेगळ्या ज्या गोष्टी हव्या असतात ते एक थोडंसं आमचं काम असं झालं की फॅसिलिटेशन ह्या प्रकारामध्ये आम्ही गेलो आणि लोक जोडली जायला लागली. इंद्रायणीवर काम करणारे लोक आहेत, नारायणगावच्या वर मीना नदी वर नारायणगावमध्ये दत्तक घेतला गेलेला आहे, तिथले लोक आमच्या बरोबर कनेक्टेड आहेत. वेदावती म्हणून सातारच्या जवळ आहे, ती नदीचे लोक वारंवार आमच्या संपर्कात असतात. तेरेखोल म्हणून कोकणामधली नदी आहे, सावंतवाडीच्या जवळची. मिठी नदी, दहिसर नदी, बोईसर नदी, ह्या ठिकाणी वेगवेगळे लोक तयार व्हायला लागले. त्यांना एक प्रकारची उत्तेजना मिळाली की अरे इकडे हा जर पॉझिटिव्ह इतका आपल्याला त्यांना मिळतो आहे तर आपण पण सुरुवात करू शकतो अशा गोष्टींना. आणि हे धैर्य माझ्यामध्ये कुठंतरी ह्याची बीजं रोवायला जीवित नदीने सुरुवात केली. अरे वा, छानच अगदी. आणि आपल्याकडे खरं आपल्या संस्कृतीमध्ये मूळ म्हणजे नदीची पूजा करणं, पण प्रत्येक निसर्गातला जो घटक आहे झाडाची पूजा काही ना काही निमित्ताने करत असतो. फक्त आता काय होतं त्याच्यामध्ये की ते त्याला कुठेतरी अंधश्रद्धा असं म्हणूया आपण, तर त्या नदीमध्ये ते सगळं अर्पण करण्यामुळे सुद्धा नदीचं प्रदूषण होतं हे सुद्धा काही वेळेला लोकांना सांगणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही प्रतिकात्मक काठावर पूजा करू शकता, म्हणजे पूजा जरूर करा, पण ती नदीमध्ये काहीतरी मिसळून करू नका असं म्हणजे सांगायची वेळ येते. तर अशी काही संकल्पना आपण वापरून म्हणजे काही करता येईल का? असं एक सहज मला आत्ता सुचलं की लोकांच्या भावना जोडलेल्या असतात आणि काही हरकत नाही ना, ज्याचे आपल्यावर म्हणजे ज्याच्यामुळे आपलं जीवन आहे अशा नदीची आपण प्रतिकात्मक पूजा करायला काहीच हरकत नाही. फक्त त्यामध्ये तुम्ही त्यात काही अर्पण करू नका असं सांगितलं तर अजून कदाचित ते पोचेल का असं सहज आपलं जाता जाता मला वाटलं की असं काहीतरी आपल्याला म्हणजे आता बहुतेक मी पण जोडली जाते तुमच्याशी, तर असा घ्यायला हरकत नाही प्रकल्प एखादा की पूजन करूया. खूप छान कल्पना आहे. त्याचं कारण मला का आवडलं माहितीये का, आजच्या काळामध्ये थोडंसं काय झालंय की प्रतीकाला महत्व जास्त आलंय. म्हणजे जे आपण म्हणतो की सिग्निफिकन्स त्या एखाद्या गोष्टीचं काय आहे हे न कळून घेता फक्त प्रतीकाची म्हणजे ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह मोड मध्ये जास्त जातं.
दर्शनीय हो, किती ते छान बरोबर. दिसेल. म्हणजे हां. गणपती आणण्याचा सिग्निफिकन्स एक वेगळा असतो की हो. त्या गणपतीच्या मागे त्या घरामध्ये एक आनंद आनंद, येतो. बरोबर आहे. तर हो. त्या आनंदाचं महत्व सोडून त्याची आरास काय करायची हो, आणि त्या बरोबर. किती पद्धतीने करायची हो, बरोबर. आणि किती नैवेद्य करायचे हो. किंवा आणि ते फेसबुकवर त्या ह्याच्यामध्ये हो. गायगाईने टाकायचे. हो, बरोबर. ह्याच्यामधून आपल्याला मोडमध्ये मूळ उद्देश बाजूला राहतो अगदी त्याचा. अगदी हे तर खूप तसं- छान कल्पना आहे तुमची खरं. आणि ह्याच्यावर आपण नक्की विचार नक्की करूया. काम करूया. सहज बोलता सुचलं मला ते की असं काहीतरी अगदी. आपण करू शकू असं. अगदी नक्की. आणि मगाशी मी तुम्हाला खरं तर हा प्रश्न विचारणार होते की ह्यासाठी तुम्ही नदी का निवडली, नदीच का निवडली? थोडंसं तुमच्या उत्तरामध्ये आधीमध्ये त्याचे संदर्भ आलेले आहेत, पण मी हा प्रश्न मुद्दाम पुन्हा घेते अशासाठी की आज खूप ठिकाणी प्रदूषण होतंय. जमिनीचं प्रदूषण आहे, डोंगराचं, समुद्राचं, हवेचं प्रदूषण. असं सगळं असताना तुम्ही नदीवरच का कॉन्सन्ट्रेट करताय, नदीच का मुख्य निवडली? तुमच्या उत्तरामध्ये आधीच्या त्याची थोडीशी झलक आली आहे, पण तरी सुद्धा जरा तुम्ही आम्हाला हे विस्ताराने सांगा. खरं म्हणजे तसं त्याचं असं झालं की त्याचं बीज थोडंसं आमच्या गुरूंच्या शिकवणीमध्ये येतं की ज्या ठिकाणी आम्ही इकॉलॉजिकल सोसायटीमध्ये म्हणजे आमच्या प्रकल्पामध्ये काम करणारे जे पहिली जी फळी म्हणू आम्ही हां. की ज्यांनी संस्था उभी केली, 21-22 जण आम्ही जे एकत्र हो. आलो आणि काम करायला सुरुवात केली, तर ह्या सगळे आम्ही इकॉलॉजिकल सोसायटीचे विद्यार्थी आहोत, हो. ॲल्युमिनी आहोत. हो. आणि ह्याच्यामध्ये नैसर्गिक म्हणजे सगळ्या परिसंस्था आणि त्यांचं आपल्याला पुनरुज्जीवन कसं करायचं आणि त्याचं प्रोटेक्शन कसं करायचं हो. ह्या प्रकारचा एक वर्षाचा एक होलिस्टिक अप्रोच असलेला कोर्स आम्ही केला होता. बरं. आणि त्यानंतर काय होतं म्हणजे आता आमचे गोळे सर नाही आहेत पण मॅडम आहेत, बरं. बाकीच्या फॅकल्टीज आहेत हो. सगळ्या. कोर्स अजूनही अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे, प्रतिसाद त्याला भरपूर येतोय. पण तिथं जी बीजं रोवली जातात ना, हो. ती बीजं रोवल्यावर तुम्ही अस्वस्थ आत्मा होता खरं सांगतो. म्हणजे तुम्हाला रोजचं जगणं नकोसं वाटायला लागतं आणि आतून ती उर्मी तुम्हाला खायला लागते की आपल्याला आता काहीतरी करायला पाहिजे. मला आता हे कळलंय ना, मी स्वस्थ बसून उपयोग नाही. आणि मग जेव्हा नदी हे आमच्या दृष्टीने अगदी स्वाभाविक होतं, कारण कुठंही जाताना अगदी रिक्षात बसलं तरी रिक्षावाला शा काय वास येतोय, काय नदीची अवस्था करून टाकली आहे लोकांनी, हे जेव्हा सारखं सारखं ऐकायला येतं कानावर, तुम्हाला नाक धरायला लागतं पुलावरून जाताना. आणि त्याची प्रकर्षाने जाणीव व्हायला लागली आम्हाला की अरे इतकं आणि लोक म्हणजे आपणच केलेल्या गोष्टींच्यामुळे लोक कुणीतरी केलंय असं म्हणून समजून त्याच्याकडे त्रयस्थपणाने बघतायत. तर आपण ह्यावरच काम करायला सुरुवात करूया. हा आमच्या डोक्यात विचार पक्का झाला आणि आम्ही सुरुवात केली. खरंच खूप छान. ताई, तुमचा हा जर एकूण कामाचा प्रवास बघितला तर मला वाटतं तुम्ही नक्कीच समाधानी असाल केलेल्या कामाबद्दल. पण तरी सुद्धा एकूण ह्या कामाच्या यशस्वीतेचा विचार केला तर त्या संदर्भात तुम्ही काम सुरू केलं तेव्हापासून आज जिथे तुम्ही पोहोचलात तिथपर्यंत ह्या यशस्वीतेबद्दल तुम्ही किती समाधानी आहात? तुम्हाला सांगू, आम्ही अतिशय समाधानी आहोत. कारण जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली, आम्ही पूर्ण अंधारात होतो. म्हणजे आमच्याकडे एक ज्ञान होतं जे आमच्या गुरूंनी आम्हाला दिलं होतं. आणि त्यांना आम्ही विचारायला गेलो ना तर ते असं सांगायचे, तुम्ही ठरवा काय करायचं ते. मी दिशा म्हणजे अक्षरशः जे गुरु करतो की तो दिशा तुम्हाला दाखवतो, नंतरचं काय करायचं ते तू ठरवायचं असतं. तू कुठल्या मार्गाने जायचंय, तुला शॉर्टकट हवाय का लॉंगकट हवाय आणि तुला कुठला तो मार्ग निवडायचा आहे. हे जेव्हा आम्ही ढांढळायला लागलो तेव्हा आम्हाला वाटत नव्हतं की गेल्या 5-6 वर्षामध्ये ज्या प्रकारे आम्हाला त्याच्यामध्ये लोकांनी प्रतिसाद दिलाय, लोक ज्या प्रकारे आम्हाला जोडली गेली आहेत, त्याप्रमाणे जर मी बघितलं तर आम्ही मागच्या 5-6 वर्षाच्या कालखंडातली प्रगती बघितली तर आम्ही प्रचंड समाधानी आहोत. असमाधान इतकंच आहे की आज 50 लाख जर आपली लोकसंख्या असेल तर टार्गेट आमचं असं आहे की किमान 30 लाख लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नदीशी जोडले जावे आणि तरच नदीमध्ये काहीतरी दृश्य स्वरूपाने बदल होऊ शकतो. हे जेव्हा होईल तेव्हा माझ्यामध्ये आम्ही पूर्णपणे त्यामध्ये सक्सेसफुल झालो असं म्हणू. नक्की नक्की. अगदी तुम्ही खरं सांगायचं तर गोवर्धन पर्वत उचललेला आहे आपल्याकडे. ती पण एक प्रतिकात्मक गोष्ट आहे कृष्णाची, सर्वांनाच माहिती आहे
तर कृष्णाने त्या गोवर्धन पर्वताला करंगळी लावली होती, पण बाकी सगळ्यांच्या काठ्या त्याला टेकल्या गेल्या होत्या, तेव्हा तो पर्वत उचलला गेला. तसं तुम्ही जे काम सुरू केलेलं आहे त्याला सर्वांचं सहकार्य लाभणार आहे. हा गोवर्धन पर्वत जो तुम्ही उचललेला आहे त्याचं यश नजीकच्या काळात आपल्याला नक्कीच बघायला मिळेल याची खात्री वाटते. आणि मला तर असं स्वप्न दिसायला लागलं की पुण्यातनं पुन्हा एकदा जुळुजुळू वाहणारी नदी आपल्याला दिसेल. शैलजाताई, तुम्ही आज मानस कला मंचासाठी आवर्जून वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात, याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. तुम्ही मला ही संधी दिलीत बोलण्याची, त्याबद्दल तुमचे खूप खूप संधी नाही, आभार. मग तुमचं काम आम्हाला धन्यवाद. पर्यंत पोहोचवायचं असल्यामुळे धन्यवाद. धन्यवाद.